नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अँड आजचा ब्लॉग आहे आपला राजस्थानचं जयपूरला शूट आहे आपला, वेडिंगचंच आहे. तर तिकडे जायचं आहे आपल्याला शूटसाठी. सो तेच आपल्याला कंटिन्यू ब्लॉग करायचं आहे. म्हटलं की लास्ट टाईम आपण ब्लॉग केलं राजस्थानचा, तसंच आपल्याला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी युनिक गोष्टी बघायला भेटू देतील, असं माझा काहीतरी प्रयत्न आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत प्लीज बघा, बिकॉज ह्या टायमाला काहीतरी युनिक गोष्टी घडणार आहेत. एंड टायमाला प्लॅन केलं आहे. अँड आपला फ्लाईट पण थोडीशी लेट झाली आहे. सो तुम्ही कंटिन्यू बघा अँड शेवटपर्यंत बघा. आता माझी झाली आहे चेक इन अँड माझी फ्लाईट आहे 5 वाजता. अँड आत्ताची फ्लाईट आहे ती बिलकुल लेट झालेली नाही आहे. सो टाईमवर पोचायचं आहे. बट अजून आमचे जे शूट्स मेंबर आहेत ते त्याचा वेट करतो आहे. बघूया, एक जण तर पुढे गेलेलं आहे, वेटिंग एरियामध्ये थांबला आहे तो. बट अजून एक येत आहे, ते त्याच्यासाठी मी थांबलो आहे. सो त्याला घेऊन सोबतच आम्ही एकत्र बसणार आहोत. वेट करतो त्याचा. बघू शकता इथे चेकिंग एरिया. तर मित्रांनो, आता मी चेक इन करून आतमध्ये आलेलो आहे, वेट करतो. आणि आता वाजलेत ते म्हणजे 3:30 अँड आमची फ्लाईट आहे 5 वाजता. सो अजून आम्हाला 1.5 तास वेट करायचं आहे, बिकॉज टाईमवर तर फ्लाईट आहेच. सो आम्ही खूप लवकर आलो आणि आम्हाला लवकर यायला सांगितलं, बिकॉज काही गडबड नाही झालं पाहिजे. सो आम्ही सगळे टीम आमची लवकर आलेली आणि इथे थोडंसं रेस्ट करतो आणि थोडंसं वेट करायचं. वेट तर अभ्यासी करायचंच आहे 1.5 तास. सो बघूया आता काय होते, बघूया. झोप तर काढूशी वाटत नाही, बिकॉज झोप काढली तर बाई संपला विषय. बघा, बघूया पुढे काय होते ते, कसा काय प्रवास होते ते दाखवतो तुम्हाला. फायनली आता फ्लाईटमध्ये बसायला चालू आहे. सीट भेटते. आम्ही दोघं तर सोबत आहोत अँड पाठीमागे दुसऱ्या बसमध्ये दोघंजण आहेत. सो कुठे आहेत काय माहिती. फायनली आता फ्लाईट कधी सुटते काय माहिती, तरी भरपूर टाईम आहे. घरी येते. गाडीला कसं की बाजूला सीट भेटली. मित्रांनो, फायनली जयपूरला पोचलेलं आहे आपण. कंपनी वाजले 6:45. थंडी आहे, 16 सेल्सियस समथिंग काहीतरी. पब्लिक उतरते आणि हे पिकअपसाठी आलेली बस बघू शकता. ये है जयपुर का एयरपोर्ट. and luggage
ओलका ओलकी आहे. तर लगेच घ्यायचा बॅग. आमची बॅग काय अजून आली नाही. मला वाटलं माझी बॅग आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही हॉटेलच्या जस्ट बाहेर पडलेलो आहे. फ्रेश वगैरे होऊन आता जायचं आहे वेन्यूवर. इथं आता फंक्शन थोड्या वेळाने चालू होणार आहे. सो तयारी वगैरे करून आम्ही आता सगळे गाडी आलेली आहे. तर सगळे मेंबर्स जमा होत आहेत. दोघंजण तर आलेले आहेत हल्द्याचे कपडे घालून. आता अजून 2 लेडी आहेत आणि 4 बॉईज आहेत. सो त्यांचा मी वेट करतो आहे. तर त्यांच्यासाठी पण दुसरी गाडी अरेंज झालेली आहे. सो जेवढे येतील आता त्यांना पिकअप करणार आणि कल्टी मारणार इथून. सो मग भेटूया आपण तरी. आता इकडं काहीतरी गेलंच खाया खाओ. क्या लिया है? ये उठाया भाई, हाथ दिखाओ सही में भाई. नहीं भाई, मेरे को नहीं दिखा. भाई सब लोग तुम लोग कल का दिन मेरा टेंशन का आएगा. नहीं भाई. क्यों? ये दिखाएगा. ये किधर गया? ड्रोन वाला किधर गया? तर आता काय ते खाऊया, बघूया. हे चांगलं लागतं. ते काय आहे? बेस्ट लागते. आईला आमच्या घरी. आता आमचं हल्दीचं शूट झालेलं आहे. अँड आता आम्ही आलो आहे हॉटेलवर. बिकॉज आता संगीतचा कार्यक्रम चालू होणार आहे. सो त्याला टाईम लागणार आहे. बिकॉज ब्राईड अँड ग्रूमची अवस्था बेकार लागली आहे. त्यांना आवर करण्यासाठी खूप टाईम लागणार आहे. सो म्हटलं थांबण्यात करताना थोडंसं फ्रेश तरी हो. सो आलो रेस्ट करायला. कंटाळा तर आला आहे, पण काय करणार. सो भेटूया थोड्या वेळानंतर परत संगीतच्या कार्यक्रमाला. तुम्हाला दाखवतो आजचा माहोल. दुपारचे वाजले ते म्हणजे 2:45 आणि आम्ही आता जेवून आलो एक कार्निवल शूट करायला. हे बघा कार्निवल्समध्ये काय आहे. ॲस्ट्रोलॉजी, स्विमिंग पूल आहे. हेमतशिला उडी मारायला. चिंगाम का बसले अजून. हे पोर्ट्रे मेकिंग आणि हा आहे कार्निवल्स. वॉटर डेकोरेशन. आय लाईक इट. एकदम भारी केलं आहे, एकदम भारी. एक नंबर वाटतंय. फील एकदम क्लासिक वाटतंय. तर ना खरं. अँड ही जी फुलं आहे ती ओरिजिनल आहेत. ओरिजिनल भारी वाटतंय.
थीम एकदम क्लासिक आहे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आहे एक वेडिंग डे. रात्री खूप लेट झाला मला, त्याच्यामुळे मला काय सांगता पण आलं त्यामुळे आम्ही ॲक्च्युली आम्हाला टाईम झालेला आहे 4:30 वाजेपर्यंत आम्ही रूमवर गेलो, काही चेंज करण्यात तसंच मी झोपलो. इव्हन बॅटरी पण चार्जर लावली, आत्ता बॅटरी लावली चार्जर. लिटरली खूप झोप आली आम्हाला आणि आम्हाला आमचा रिपोर्टिंग टाईम होता सकाळी 10:30. तिथे पण आम्ही खूप लेट झालो. सो जास्त मग टाईम पण नाही भेटला. छोटी पोरं आहेत ना, पोरांचं काय आता हे काय हे केलं तरी बसतं. सो त्याच्याने आम्ही रेडी होऊन आलो आणि आता आलो आहे नाश्ता वगैरे करून झाला आहे. म्हटलं ब्लॉग चालू करू. तर तुम्हाला सांगण्यासाठी मी आलो नाश्ता वगैरे करून. आणि आता पहिलं कार्निवल शूट आहे, परत त्याच्यानंतर वेडिंग आहे संध्याकाळी. तो हे बघा तुम्ही, राजस्थानचा फेवरेट नृत्य कला आहे. ह्याचं भरपूर पब्लिकने हे ऐकलं मगालपासून. मी ऑब्झर्व करतोय की नक्की काय आहे काय काय. कार्निवलच्या शूट प्लेसवर आणि कार्निवलच्या प्लेसवर खतरनाक असे मोमेंट्स आहेत जे तुम्हाला दाखवण्याचं पुढे. हे बघा, हे कार्निवलचं डेकोरेट केलेलं आहे. छान आहे, खूप छान आहे, युनिक आहे. आणि ही गोष्ट एक सिक्रेट आहे बाई. पैसा पैसा 50 पैसा फेको तमाशा देखो. एकदम पैसा फेकाफेकी आहे. सो चांगलं वाटणार आहे. मजा पण आहे. सर आपको सर मेरे को मैं आइसक्रीम दो. आइसक्रीम कौन सा? आइसक्रीम बहुत है इधर. कौन सा है? ओ नाम नहीं मालूम पर आइसक्रीम. बोलो कौन सा? ये मेरे को दो. ये अरे और बस ये कुछ चॉकलेट विकलेट कुछ. ये क्या क्या डालना पड़ता है? अरे तुम बोलो सब डाल देता हूँ. नहीं भाई, वो हमें बॉम्बे भी जाना है. मुझे भी कल से पनवेल जाना है. ये काय आहे? तू नाही घेत? संपवली. मित्रांनो गुड मॉर्निंग. अँड ॲक्च्युली रात्री ब्लॉग करायला भेटला नाही बिकॉज काही गडबड होती. जेवायचं होतं मला आणि वाजलेलं तिथे आम्हाला 3:15. अँड इवन पॅकअप पण करायचं होतं. सो काही गडबडीत करताना आला. सो आता आम्ही निघालो आहे मुंबईला अँड पोचलो जयपूर स्टेशनला. बघू शकता जयपूर स्टेशन. ही सीट भरपूर लांब आहे आणि आता पण सकाळी खूप घाई झाली बिकॉज आवराआवरी आणि ह्यांचे कॉलवर कॉल येत होते. सो नाश्ता पण करायला नाही भेटला, इवन चाय पण नाही पिली अजून. सो बघूया आता पुढे काय होतं ते. मला चाय कॉफी पिली पाहिजे, थोडंसं फ्रेश वाटेल. आणि आमचा डबा बेथरे
आणि हे आमचे फंटर लोक सामान घेऊन येत. या भाईने काल पराक्रम केलाय. नंबर आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 9:30 अँड मी आता पोचलेलो गुजरातमध्ये एंट्री करतो आम्ही. झोपत होता आणि मी दुपारी जेवलो. आज जेवल्यानंतर थंडी पण आहे आज जास्त. तर लास्ट टाईमला आलेलो तेव्हा खूप थंडी होती कंट्रोलच्या बाहेर. मित्र आतमध्ये बसलेलं आहे, मित्र वगैरे. आणि हे बघा स्टेशन पब्लिक सारा उतरलेला आहे ऑलमोस्ट. भेटूया मॉर्निंग. फायनली बॉम्बे सेंटरला पोचलेलं आहे. अँड मित्र होते ते मित्र वगैरे सगळे गेलेले आहेत. थंडी जोरात वाजते थोडीशी, कारण की ट्रेनमध्ये पूर्ण पॅक होतं आणि आम्ही AC वर बंद करायला सांगितलं. सो थोडंसं वेगळं वाटतं. तर ब्लॉग कसा वाटला आपल्याला बघू ते नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.